माणूस आई जगदंबेची तशी ख्यातीच आहे हो. नुसता एक आपण काल पाहिलं, एक पाय जर टाकला भगवंताचं नामस्मरण केलं तर एका एक शब्द पुण्य लागते. बापू बसतायचे का पायला पुण्य झालं बसताय का? आज आपण परम भाग्यशाली आहोत आणि दुसऱ्या दिवसाच्या या पहिल्या सत्राला आपण इथं प्रारंभ केलेला आहे. ब्रह्मदेव महाराज, ब्रह्मदेवाचा आणि व्यास महाराज, नारद भगवान यांचा इतिहास नारद भगवान सांगत आहेत. तुझी आत्मीयतेनं त्या तिथं कथा चाललेली आहे, एकमेकाचा संवाद चालू आहे. माझ्या बाबानं जी तपश्चर्या केली, भगवान परमात्म्यानं जी तपश्चर्या केली ते व्यास महाराज तुम्ही करा. आणि 100 वर्षापर्यंत व्यास महाराजांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या एवढी दृढ केली त्यामुळे इंद्र भयभीत झाला. इंद्राला वाटलं की माझं निम्नपद घेऊन जाणार आहे आपला, म्हणून इंद्र त्याच्यावर चालून आलेला आहे. इंद्र चालून आलेला आहे आणि पाहतो तर भगवान भोलेनाथ तो प्रकट झालेला आहे. जगदंबा आणि त्याच्यावर इंद्रानं झडप घालावी तसे भगवान भोलेनाथाने सांगितले, ए इंद्रा काय करतोय? ते म्हणे बाबा याची उग्र तपश्चर्या चालू आहे आणि या तपश्चर्यानं माझी खुर्ची जाते की काय? प्रत्येकाला खुर्चीतच भय आहे. प्रत्येक माणसाला खुर्चीच पाहिजे. प्रत्येकाला वाटते माझी खुर्ची कायम राहिली पाहिजे. आता कोण आहे हो? एका चक्र पाणी वाचून आता आपल्याला त्या भगवंताशिवाय पर्याय नाही, आई जगदंबेशिवाय कोणाला पर्याय नाही. कोणी किसी का नहीं यार, सब साथी है, सब मतलब के सर्व मतलबाची क्रिया उरली आहे. सर्व कृतीसाठी टपलेले आहे. हे आजची प्रक्रिया नाही, हे इंद्र देवापासून चालू आलेले आहे, चालत आलेली प्रक्रिया आहे. आपण हे जीव आई जगदंबेची काहीतरी कृपा झाल्याशिवाय हा जीव इकडे वळत नाही. तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, ओया मा सापडला, ओया मा सापडला.